तू माझी गरज नाहीये, पण तुझ्या प्रत्येक गरजेत मी तुझ्या सोबत उभा असेल. माहितीये दिसायला एवढं सुंदर नसेल मी, पण एका अनमोल हिऱ्यासारखं तुला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कपिलसाठी होणार आहे. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिप फाईलमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे जिप फाईल कडून घ्यायची, तिथून तुम्ही जिप फाईल घेऊन तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे. जर तुम्हाला जिप फाईल घेता येत नसेल किंवा मटेरियल एक्सट्रॅक्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता. तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. टेलिग्रामच्या आणि इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सर्वात आधी आपले जे काही सुपर VPN आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती जे काही सर्व्हर आहे तरी सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायची, ठीक आहे. आणि इथून अशा पद्धतीने VPNला कनेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे काही आपलं CapCut Pro असेल तर याला ओपन करायचे आणि ओपन केल्यानंतर काय करायचे, एकदा अशा प्रकारे जे काही आपले CapCut Pro आहे त्याला क्लोज करून टाकायचे, ठीक आहे. पुन्हा याला एकदा ओपन करायचे, पुन्हा याला क्लोज करून टाकायचे. अशा प्रकारे तुम्हाला 3 ते 4 वेळा करायचे ओपन आणि क्लोज, जेणेकरून तुम्हाला जे काही नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम आहे तर तो येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. आता काय फोटोमध्ये यायचे. फोटोजमध्ये आल्यानंतर काय करायचे, इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे, खाली HDच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, ॲड करायचे आणि यावरती जे काही चौकोन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. रेशोमध्ये यायचे, 9.6 रेशो सिलेक्ट करायचे, टिक करायचे. फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे 2 बोटून फोटोला झूम वगैरे करून घ्यायचं आहे, ठीक आहे. नंतर या फोटोची जी काही लेअर आहे तिला अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्या 30 सेकंदापर्यंत, ठीक आहे. नंतर जो काही उरलेला भाग असेल नंतर आपण तो कट करून टाकू. आता त्यानंतर अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथून जो काही आपला 30 सेकंदाचे बिटमार्क व्हिडिओ आहे आणि ऑडिओ व्हिडिओ आहे तर इथून घ्यायचे आणि ॲड करून घ्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे आणि वरती चुकीची फुले दिलेली याच्यावरती क्लिक करायचे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला अशा प्रकारे लॅरिक्स 1 लॅरिक्स 3 अशा प्रकारे टाईप करून दिलेले बघू शकता. जे काही सुरुवातीचे आपले लॅरिक्स 1 लॅरिक्स 2 असतील तर ते आपले ऑडिओसाठी बीट आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि जे पुढे बीट 1 बीट 2 नाव दिसतील बघू शकता. आता पुढे यायचे अशा प्रकारे इथं बघू शकता. अशा प्रकारे जे काही बीट 2 नाव दिसेल, बीट 1 नाव दिसेल, तिथं तुम्ही तुमचा वरचा फोटो स्प्लिट करायचा आहे, ठीक आहे. जे काही लॅरिक्स आहेत तर ते लॅरिक्सची तुम्हाला फक्त इथं बीट लावायचे ऑडिओमध्ये. तर ते कशा प्रकारे लावायचे नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचे, ठीक आहे. आता काय करायचे, आधी सुरुवातीला यायचे, या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे, ठीक आहे. आणि 2 बोटून अशा प्रकारे लेअरला थोडंसं झूम करून घ्यायचे, ठीक आहे. जसे की आता अशा प्रकारे खाली पुढे चालायचे आणि जिथं आता लॅरिक्स 1 नाव दिसेल बघू शकता, अशा प्रकारे लॅरिक्स 1 इथं थांबायचे. नंतर या ऑडिओवरती क्लिक करायचे, बीटमध्ये यायचे आणि इथं ॲड बीटचं ऑप्शन आहे इथं क्लिक करायचे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे पिवळ्या कलरमध्ये ऑडिओमध्ये इथं बीट लागून जाईल. नंतर टिक करायचे, पुन्हा पुढे यायचे, जिथं आता लॅरिक्स 2 नाव दिसेल तिथं थांबायचे, अजून बीट्समध्ये यायचे आणि ॲड बीट करायचे. अजून पुढे यायचे अशा प्रकारे, पुन्हा लॅरिक्स 3 वरती थांबायचे, ऑडिओवरती क्लिक करायचे, बीट्समध्ये यायचे आणि ॲड बीट करायचे आणि टिक करायचे. पुन्हा पुढे यायचे अजून अशा प्रकारे. आता जसे की इथं लॅरिक्स 4 आहे, इथं थांबायचे, ऑडिओवरती क्लिक करायचे, बीट्समध्ये यायचे आणि ॲड बीट करायचे आणि टिक करायचे आणि अजून पुढे यायचे. आता इथं लॅरिक्स 5 हे बघू शकता, इथं थांबायचे, ऑडिओवरती क्लिक करून बीट्समध्ये यायचे आणि ॲड बीट करायचे आणि टिक करायचे, ठीक आहे. आणि आता पुढे यायचे. आता याच्या पुढे आता बघू शकता बीट 1 नाव आहे, तर याच्या आधी आता लॅरिक्स होते, आता याच्या पुढे आता बीट 1 आहे. तर आता जिथं आता बीट 1 लागेल तिथं थांबायचे आणि आता जो काही आपला वरचा फोटो आहे तर मेन फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे, ठीक आहे. आता याच्या पुढे जे काही आता बीट 1 बीट 2 नाव दिसतील त्यानुसार तुम्ही जो काही आपला वरचा फोटो आहे त्याला इथून अशा प्रकारे स्प्लिट करत चालायचे, ठीक आहे. अशा पद्धतीने, ठीक आहे. पटापट अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्या तुम्ही.
तर बघू शकता आता जे काही शेवटीपर्यंत टोटल बीट 8पर्यंत अशा पद्धतीने बीट होते बघू शकता. तर इथंपर्यंत मी फोटो स्प्लिट करून दिलेले आहेत. त्यानंतर आता या ऑडिओच्या शेवटी याच्यावरती क्लिक करायचे आणि वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून पुढचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचं आहे. ठीक आहे. पुन्हा या ॲरोवरती क्लिक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, जो काही आपण ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ घेतलेले याच्यावरती क्लिक करायचे आणि याला इथून अशा पद्धतीने डिलीट करून टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे, पुन्हा आता ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, आपला जीप फाईलचं फोल्डर इथून वरून सिलेक्ट करायचे आणि फोटोजमध्ये अशा प्रकारे यायचे आणि ते मी तुम्हाला लिरिक्स PNG दिलेली आहे. तर तुम्ही आपला ऑडिओ जे काही व्हिडिओ असेल तर त्याला प्ले करून तुम्ही लिरिक्स PNG बरोबर त्यानुसार लावून घ्यायचे आहे. ठीक आहे. जसं की आता आपले जे काही पहिले PNG ती घ्यायचे. तर अशा प्रकारे जे काही आपले लिरिक्स पहिले PNG इथून घ्यायचे, HDच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, ॲड करून घ्यायचे, चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आणि जो काही पहिला बीट आहे बघू शकता ऑडिओमध्ये, इथे बघू शकता छोटे छोटे तुम्हाला बीट दिसतील अशा पद्धतीने या पिवळ्या कलरमध्ये बघू शकता. त्यानुसार आपलं जो काही पहिला बीट आहे यानुसार कमी करून घ्यायचे आणि काय करायचे, 2 बोट ठेवून थोडंसं झूम करून घ्यायचे PNGला आणि PNGला अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे. सेम अशा प्रकारे आता काय करायचे, अजून अशा पद्धतीने आपलं या दुसऱ्या बीटवरती यायचे, म्हणजे या PNGच्या पुढच्या बीटवरती यायचे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि जे काही आपली दुसरी PNG तर ती PNG इथून शोधायची. तर इथून जे काही आपली दुसरी PNG इथून घ्यायचे, HDच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, ॲड करायचे, चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे, 2 बोट ठेवून थोडंसं झूम करून घ्यायचे, पुन्हा PNGला याच ठिकाणावरती घ्यायचे. ठीक आहे. आणि अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि हिला अशा प्रकारे बीटप्रमाणे कमी करून घ्यायचे. सेम अशा प्रकारे जे काही आपले टोटल ऑडिओमध्ये हे 5 बीट आहे त्यानुसार तुम्ही ही PNG लावून घ्या. ठीक आहे. तर मी आता ही PNG लावून घेतो पटापट. ठीक आहे. तर मित्रांनो आता बघू शकता, आता जेवढे आता लिरिक्स PNG होते टोटल 6, तर इथून मी बराबर इथून लावून घेतलेले. तर तुम्ही ऑडिओ प्ले करून बराबर हे जे काही लिरिक्स PNG तर एक अशा प्रकारे वरती लावून घ्यायचे. ठीक आहे. बघू शकता अशा पद्धतीने. नंतर आता लिरिक्स PNG अशा प्रकारे लावल्यानंतर काय करायचे, पुन्हा या ॲरोवरती क्लिक करायचे. आता काय करायचे मित्रांनो, आता आपल्याला आधी व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे, नंतर ॲनिमेशन आपण नंतर लावू. ठीक आहे. आता अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. ठीक आहे. सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे. आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून जो काही हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे, हॅलो ब्लर नावाचा, आणि याची जी काही लेअर आहे तर हिला इथून अशा प्रकारे कमी करायची. तर सुरुवातीच्या 1 सेकंदापर्यंत इथून बघू शकता, इथं तुम्ही वरती सेकंड बघू शकता, 1 सेकंदापर्यंत या इफेक्टलाच ठेवायचे. ठीक आहे. 1 सेकंदाच्या आसपास. ठीक आहे. नंतर काय करायचे, ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज इथून करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर टिक करायचे. अशा प्रकारे सुरुवातीला हा तुम्ही हॅलो ब्लर नावाचा व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर पुन्हा पुढे यायचे अजून अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे येत चालायचे. आता जो काही दुसरा फोटो आहे याच्यावरती यायचे तुम्ही अशा पद्धतीने. दुसऱ्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचे, पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि पुन्हा इथे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली इथं तुम्हाला एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा बघू शकता, हा वाला व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे, बटरफ्लाय ड्रीम नावाचा, तर इथून घ्यायचे आणि याची लेअर अशा प्रकारे कमी करून घ्यायची. नंतर याच्या पुढच्या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे, पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि जे काही इथं तुम्हाला लव नावाचं ऑप्शन असेल तर इथं जायचे. ठीक आहे. इथं बघू शकता लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्हाला मिनी रॅम्बो नावाचा बघू शकता, इथून हा व्हिडिओ इफेक्ट घेऊन घ्यायचे आणि याची लेअर पण कमी करून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि त्यानंतर अजून अशा पद्धतीने आपल्या चौथा फोटोवरती यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे, स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि खाली तर तुम्हाला बघू शकता 3 लेअर मिरर नावाचा जो काही हा व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे आणि जी काही याची लेअर आहे तर हा 4 नंबरचा आणि याच्या पुढचा 5 नंबरचा, तर हे दोघं फोटोनुसार राहू द्यायचे. ठीक आहे. नंतर ॲडजस्टमध्ये यायची, फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि व्हर्टिकलच्या रेसला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबानुसार इथून ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर पुन्हा टिक करायचे. जर तुम्हाला इथं आता बॉडी इफेक्ट्स वगैरे लावायचे असतील तर तुम्ही ते लावू शकता. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचे, पुन्हा अजून आपला जो काही 6 नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे. आता 6 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, इथं बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा तुम्ही इथून अशा पद्धतीने. ठीक आहे. बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला प्रोमध्ये बटरफ्लाय नावाचा बघू शकता, हा व्हिडिओ इफेक्ट आहे, इथून घ्यायचे, टिक करायचे आणि याची लेअर जशी आहे तशी तुम्ही राहू द्यायची. ठीक आहे. नंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे आपला आता 7 नंबरचा याच्यावरती यायचे, पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि पुन्हा काय करायचे, इथं तुम्ही मागे यायचे आणि इथं जो काही रेट्रो नावाचा ऑप्शन आहे याच्यामध्ये यायचे. आता याच्यामध्ये आल्यानंतर थोडंसं खाली यायचे
अशा प्रकारे खाली यायचे आणि इथं तुम्हाला रोलिंग फिल्म नावाचा बघू शकता. इथून हा व्हिडिओ इफेक्ट आहे, इथून घ्यायचे. याची लेअर या फोटोनुसार वाढून घ्यायची, ॲडजस्टमध्ये यायची आणि फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करून घ्यायची आणि टिक करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर जो काही पुढचा आता 8 नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे. पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे. ठीक आहे, बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि इथं तुम्हाला हर्ट फ्लेम नावाचा बघू शकता. हा बॉडी इफेक्ट आहे, इथून घ्यायचे, टिक करायचे आणि याची लेअर या फोटोनुसार कमी करून घ्यायची. जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे. पुन्हा बॉडी इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, बटरफ्लाईज किंवा दुसरा जो काही बॉडी इफेक्ट आहे तर कोणताही एक तुम्ही इथून बॉडी इफेक्ट छानवाला लावून घ्यायचे शेवटच्या फोटोला. ठीक आहे, आता इथून टोटेम फ्लेम नावाचा मी हा बॉडी इफेक्ट घेतलेला आहे, तर तुम्ही हा इफेक्ट लावू शकता. ठीक आहे, इथून अशा पद्धतीने शेवटच्या फोटोला हा बॉडी इफेक्ट इथून लावून घ्यायचे. त्यानंतर आता आपले सर्व व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट लागून गेलेले. आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना. ठीक आहे, ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे, आधी आपण जे काही आपले लिरिक्स पेन जे त्यांना ॲनिमेशन लावू, नंतर आपण फोटोंना ॲनिमेशन लावू. ठीक आहे, आता या ॲरोवरती क्लिक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे. जे काही पहिले लिरिक्स पेन जे याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे. आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर काय करायचे, इन नावाच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि अशा पद्धतीने पुढे यायचे, पुढे येत चालायचे. अशा पद्धतीने पुढे येत चालायचे. तर अशा प्रकारे पुढे येत चालायचे आणि पुढे आल्यानंतर इथं बघू शकता हर्ट नावाचं पुढे एक प्रोमध्ये ॲनिमेशन आहे, इन नावाच्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, हर्ट नावाचा. तर इथून हा ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि टिक करायचे. नंतर काय करायचे, पुन्हा दुसऱ्या पेनवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. पुन्हा इथून काय करायचं, तोच ॲनिमेशन घ्यायचं हर्ट नावाचं. ठीक आहे, अशा पद्धतीने पुढे येत चालायचे आणि इथं बघू शकता हर्ट नावाचं ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे, टिक करायचे. पुन्हा अजून अशा पद्धतीने तिसऱ्या पेनला पण तोच तुम्ही ॲनिमेशन लावायचे हर्ट नावाचं. ठीक आहे, अशा प्रकारे यायची पुढे. तर अशा पद्धतीने या तिसऱ्या पेनला पण तोच ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं, अजून आपला जो काही 4 नंबरचे पेन याच्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला फेड इन नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन लावून घ्यायचे, टिक करायचे. पुन्हा याच्या पुढचे जे काही पेन जी याच्यावरती यायचे, पुन्हा ॲनिमेशनमध्ये यायचे. पुन्हा इथून फेड इन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर हाच लावून घ्यायचे, टिक करायचे. पुन्हा जी काही शेवटची पेनची तर हिला पण अशा पद्धतीने फेड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, सुरुवातीचे जे काही 3 पेन जे असतील तर ते 3 पेनला हर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि त्याच्या पुढचे जे काही 3 पेन जे असतील त्यांना तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपले लिरिक्स पेन जे ॲनिमेशन लागून केलेले, पुन्हा बॅक यायचे. आता काय करायचं, अजून काय करायचं आहे, आता आपल्याला फोटोंना ॲनिमेशन लावायचे. आता पहिला फोटो आहे, जसं आहे तसं तुम्ही राहू द्यायचे. ठीक आहे, जर तुम्हाला पहिल्या फोटोला पण ॲनिमेशन वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण तो जसा आहे तसा तुम्ही राहू द्या. ठीक आहे, आता जो काही दुसरा फोटो आहे याच्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे, कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आता आणि पुन्हा हे ॲनिमेशन पुढे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ते इथं तुम्हाला एक ओबली नावाचा बघू शकता, हा ॲनिमेशनमधून या 2 नंबरच्या फोटोला लावून घ्यायचे. पुन्हा 3 नंबरच्या फोटोवरती यायचे, अजून अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे, तर बघू शकता हा आला स्लाईड अँड वेव्ह नावाचा, तर ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे 3 नंबरच्या फोटोला. पुन्हा 4 नंबरच्या फोटोवरती यायचे आणि इथं तुम्हाला एक पेंडुलम 2 नावाचा जो की ॲनिमेशन आहे तर हे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, आणि याच्या पुढचा जो काही फोटो आहे आपला 5 नंबरचा याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, आणि याच्या पुढचा जो काही 6 नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे आणि काय करायचे, कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये राहायचे. पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला वेव्ह अँड स्लाईड नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर हे ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे 6 नंबरच्या फोटोला. नंतर 7 नंबरचा फोटो जसा आहे तसं राहू द्यायचे. आता 8 नंबरच्या फोटोवरती यायचे. 8 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला डिस्टोर राईट नावाचा बघू शकता, हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे आपल्या 8 नंबरच्या फोटोला. नंतर जो काही शेवटचा 9 नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे, पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला डिस्टोर लेफ्ट नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे, डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा. ठीक आहे, शेवटचा फोटोला. त्यानंतर टिक करायचे. अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोंना ॲनिमेशन लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि काय करायचे, लाईट इफेक्ट्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं थोडंसं खाली यायचे आणि इथं तुम्हाला लेक 2 नावाचा किंवा लेक 1 नावाचा इथून हा व्हिडिओ इफेक्ट इथून घेऊन घ्यायचे, टिक करायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर या पहिल्या फोटोनुसार इथं तुम्ही लावून घ्यायचे, जेणेकरून आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो खूप अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे पहिल्या फोटोला तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट इथून
लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि बाकीचे आपले सर्व काम झालेले पुढचे बघू शकता. जर इथं तुम्हाला पुढं खाली नाव टाकायचं असेल तर तुम्ही इथं खाली नाव वगैरे पण टाकू शकता. खूप सारे नावांचे PNG भेटून जातील, तर तुम्ही ते पण टाकू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे कपलसाठी. ठीक आहे. आता व्हिडिओ बनवून झालेले सिंपली वरती क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. खालची जी काही रेस आहे तर हिला फुल वाढून घ्यायची, क्वालिटी तुमच्या इच्छेनुसार वाढून घ्यायची आणि वरती तुम्हाला ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.